नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजनचा पार्ट 3 आपण घेऊयात. पार्ट 1 टू ऑलरेडी आपण अपलोड केले, ते तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. पार्ट 27 अ पासून चालू करू. 27 अ काय सांगतं की जेव्हा आपण इलेक्शन घेतोय तर त्या केंद्राजवळ प्रचार करण्याला बंदी आहे. ओके, क्वेश्चन काय बनू शकतो की प्रचाराला किती एरियामध्ये बंदी आहे? तर 100 यार्डच्या एरियामध्ये बंदी आहे. म्हणजे मतदान केंद्र असेल तर मतदान केंद्राच्या 100 यार्डमध्ये प्रचार करता येत नाही. केव्हा? तर जे मतदान चालू होतं त्याच्या 48 तास अगोदर वगैरे हे असतं आणि 250 रुपयापर्यंत वाढता येईल एवढा दंड असतो. याच्यावर 2 क्वेश्चन लक्षात ठेवा. एक तर 27 अ अंतर्गत प्रचाराला बंदी जर का कुठं आहे तर 100 यार्डच्या इकडं, आणि जर त्याचं उल्लंघन जर केलं तर 250 रुपयापर्यंत वाढता येईल एवढा दंडाची तरतूद आहे. ओके, आता सेकंड आहे की सार्वजनिक सभा घेण्यावर बंदी. अ अ अ म्हणजे काय, तर सार्वजनिक सभा तुम्ही घेऊ नाही शकत मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी. इकडं किती 48 आवर आहे. बट 48 आवर काय, मतदान संपण्याच्या. इकडं तुम्हाला क्वेश्चन फिरतील मतदान सुरू होण्याच्या की संपण्याच्या. तर मतदान ज्यावेळी संपतं संध्याकाळी 6 वाजता 5 वाजता जे असेल त्याच्या 48 तास अगोदर तुम्हाला सार्वजनिक सभा घेता येत नाही. जर केलं तर इकडं पण 250 रुपयापर्यंत दंड होतो. इकडं पण 250 रुपये, इकडं पण 250 रुपये. म्हणजे एक कॉमन लक्षात ठेवा की 50 रुपीजच्या जवळ इकडे तरतूद आहे. त्याच्यानंतर 27 ब मध्ये बेबंद वर्तणूक आपण ऑलरेडी बघितलं होतं. ब म्हणजे बेबंद वर्तणूक. जर का तुम्ही प्रायव्हेट किंवा पब्लिक प्लेसवर एखादा साऊंड प्रूफ काहीतरी जोरात जोरात गाणे वाजवत आहे, डीजे वाजवत आहे, ज्याच्यामुळे मतदान केंद्रामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे, अशी कोणती जर कृती करत असाल तर तेव्हा पण 250 रुपयापर्यंत वाढतील एवढे दंड आहे. आणि तुमचे जे उपकरण आहे ते पोलीस अटक वगैरे करू शकतात. त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपण काय बघितलंय, 250 रुपीजपर्यंत वाढत आहे एवढे दंडाची तरतूद आहे, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 100 यार्ड इकडं महत्वाचं आहे, इकडं 48 आवर महत्वाचे संपण्यापूर्वी, आणि इकडं 250 रुपीज वगैरे तेवढंच आहे. त्याच्यानंतर क म्हणजे केंद्रामध्ये गैरवर्तणूक करणे. आता जे मतदान केंद्र होतं त्याच्यामध्ये जर का तुम्ही जाऊन गैरवर्तणूक काही करताय तर त्या केसमध्ये पण 250 रुपीज आहे. म्हणजे इनडायरेक्टली 27 मध्ये अ असू द्या, डबल अ असू द्या, त्याच्यानंतर ब असू द्या किंवा क असू द्या, सगळ्यामध्ये तरतूद किती आहे, 250 रुपीज पर्यंत आहे. इकडं 100 यार्ड, इकडं 48 तास, एवढ्या गोष्टी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर प्रभाग निवडणुकीत संबंधित तरतुदी काय काय हे 28 मध्ये दिलेले आहे. काय सांगितलं माहितीये का, की कलम 29 अंतर्गत नियमाद्वारे कलम 29 काय करतं, नियम बनवतात. ह्यामध्ये नियम कोण बनवतो की कसं इलेक्शन कंडक्ट करायचंय काय, तर त्या संबंधी नियम राज्य शासन बनवतो आणि त्यासाठी ते स्टेट इलेक्शन कमिशनचा सल्लामत करतं. याच्यावर तुम्हाला विचारू शकतो क्वेश्चन की 29 अंतर्गत नियम कोण बनवतं, तर राज्य शासन स्टेट इलेक्शन कमिशनला कन्सल्ट करून नियम बनवतं. तर त्या संबंधी काय तरतुदी दिलेल्या आहे. मग काय काय, एकापेक्षा अधिक प्रभागात मतदान करण्यास सर्व मते शून्य. आता एखादा व्यक्ती होता, त्याने काय केलं, दोन प्रभागामध्ये त्याने मतदान केलं, तर त्याचे दोघं प्रभागाचे मत काय होईल, इनव्हॅलिड कन्सिडर होईल. किंवा समजा एखाद्या व्यक्तीचं एका मतदार यादीमध्ये दोनदा नाव आहे, वरती पण नाव आहे खाली पण नाव आहे, त्याने दोनदा मतदान केलं तरी पण त्याचे दोघं वोट नलिफाय होतील, म्हणजे शून्य घटेल. ओके, त्याच्यानंतर सर्वाधिक मते पडणारा उमेदवार विजयी होईल, हे माहिती आपल्याला. जर दोन व्यक्तींना समान मते पडले तर चिठ्ठ्या टाकल्या जातात. याच्यावर एक लक्ष द्या, या ठिकाणी कास्टिंग वोटची प्रोव्हिजन नाहीये. तुम्हाला इकडे कन्फ्युज करतील की समजा दोन उमेदवार इलेक्शनमध्ये उभे आणि दोघांना इक्वल मते पडले तर मग कसा निर्णय घेणार. तर त्या केसमध्ये तुम्हाला पर्याय देतील की स्टेट इलेक्शन कमिशन ठरवतात किंवा चिठ्ठ्या टाकल्या जातात. तर लक्षात घ्या, चिठ्ठ्या टाकून निर्णय घेतला जातो. त्या संबंधी निर्णय आयुक्त घेतात की कोणाला कसं करायचंय, ते चिठ्ठ्या कशा टाकायचा, पण समान मते पडल्यानंतर चिठ्ठ्या टाकून निर्णय घेतला जातो, ही तरतूद लक्षात असू द्या. आणि समजा एकापेक्षा जास्त प्रभागात निवडल्यास, आता एक व्यक्ती 2 प्रभागामध्ये निवडलास तर त्याने निवडणूक आयुक्ताकडून त्याला नोटीस मिळाल्यानंतर 3 दिवसाच्या आत लेखी पसंती कळवायची की बाबा मला कुठं काम करायचं, 3 दिवस एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 28 अ मध्ये काय, मतदानाची गुप्तता, सिक्रेसी आपण म्हणतो मतदानाची, तर ती सिक्रेसी प्रोव्हिजन आहे. ते जर का पाळलं नाही तर 3 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. म्हणजे 28 अ काय, तर 28 मध्ये सिक्रेसी. तर तुम्ही काय लक्षात ठेवा, सिक्रेसी किती महिन्याची आहे, 3 महिने. 3 महिने गुप्त राहा. तुम्ही लक्षात ठेवा की 3 महिन्यापर्यंत गुप्तता पाळायची आहे. हे 28 अ अंतर्गत आहे. 28 ब मध्ये काय, की इलेक्शन ऑफिसरने उमेदवाराच्या वतीने काम न करणे. इकडे 6 महिन्याची तरतूद आहे. बघा, इकडे 3 महिने असतात, इकडे 6 महिने असतात, आणि खाली 1 वर्ष आहे. म्हणजे डबल आहे बघा, 3 महिने, 3चा महिने 6 महिने, 6चं डबल 1 वर्ष. तर जर गुप्तता नाही पाळली तर तुम्हाला 3 महिन्याची तरतूद आहे. जर इलेक्शन ऑफिसरने काय केलं, उमेदवाराच्या वतीने काम न केलं तर त्या केसमध्ये 6 महिन्यापर्यंत तरतूद आहे शिक्षेची. आणि जर मतपत्रिकाच तुम्ही जर का चोरून नेताय एक दादागिरी करून, तर त्या केसमध्ये 1 वर्षापर्यंतची तरतूद आहे. हे एक थोडं लक्षात असू दे.
आता इलेक्शन ऑफिसरने मतदानाच्या वतीने काम न करणे म्हणजे काय? तर मत द्यावे म्हणून एखाद्याचे मन परिवर्तन करायचं की या व्यक्तीला मत दे, किंवा मत देण्यापासून प्रवृत्त करणे, किंवा 6 महिन्यापर्यंत वाढवता येईल एवढ्या कैद्याची शिक्षा आहे. ओके, तर इकडे 6 महिन्याची आहे. म्हणजे जर का इलेक्शन ऑफिसर असेल, तो काय करतोय, एखादा जो वोटर येतोय त्याचं मन परिवर्तन करण्याचा ट्राय करतोय, त्याला मत देण्यापासून परावृत्त करतोय, तर त्या केसमध्ये 28 ब अंतर्गत त्याला 6 महिन्यापर्यंतची वाढत येईल एवढी शिक्षा होऊ शकते आणि दंड, दोघं प्रोव्हिजन होऊ शकतात. त्याच्यानंतर क म्हणजे कार्यालयीन कर्तव्य आपण बघितले. क मध्ये कार्यालयीन कर्तव्य संबंधित होते. ओके. क मध्ये कार्यालयीन कर्तव्य, जर का कार्यालयीन कर्तव्य प्रॉपर केलं नाही तर त्याच्यामध्ये पण 500 रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. ओके, सो सगळं लक्षात ठेवा. 6 महिने व ते 3 महिने गुप्तता, 3 महिन्यासंबंधी इलेक्शन ऑफिसरसाठी 6 महिन्याची, कार्यालयीन कर्तव्य 500 रुपये. आता इकडं वरती आपण सगळ्या ठिकाणी जे बघितले ती अमाऊंट वेगळी होती. या ठिकाणी आपण बघितले की 250 रुपये होते, पण या ठिकाणी 500 रुपये. जर का तुम्ही कार्यालयीन कर्तव्य करत नसाल तर 500 रुपये एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ड काय, तर दादागिरी करून आपण बघितलं होतं की दादागिरी केली आणि मतपत्रिका काय केलं, चोरून नेल्या मतदान केंद्रातून, तर 1 वर्षापर्यंतची तुम्हाला अटक होऊ शकते किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही. तर हे एक लक्षात असू द्या. दादागिरी करून, 28 दादागिरी करून मतपत्रिका काढून नेली त्याच्यामध्ये. ई म्हणजे इतर अपराध होते. इतर अपराध होते. त्याच्यामध्ये इतर अपराधचे 2 प्रकार असतात. एक तर जे मतदानाचे जे अधिकारी असतात, ऑफिसर असतील, जे कर्मचारी असतील मतदान घेणारे, त्यांनी जर का इतर अपराध केले तर त्यांना 2 वर्षाची शिक्षा होते. पण जर का इतर व्यक्ती किंवा अन्य व्यक्तीने जर का ते अपराध केले तर त्यांना 6 महिन्यापर्यंत वाढतील एवढी शिक्षा असते. हे एम जे आहे ना, ते महिने एवढं लक्षात ठेवा. एम म्हणजे महिन्यापर्यंत आहे. तर इतर अपराध 2 वर्ष किंवा 6 महिने लक्षात ठेवा. मग नेमकं इतर अपराध म्हणजे काय? तर नामनिर्देशन पत्र नष्ट करणे, एक नॉमिनेशन फॉर्म आहे त्याला तुम्ही फाडताय, किंवा नोटीस किंवा इतर कागदपत्र खराब करताय, किंवा मतपत्रिका किंवा इतर अधिकृत निशाणी तुम्ही नष्ट करताय, मतपत्रिकेत अन्य कोणती वस्तू टाकताय, जी पण तुमची मतपत्रिका त्याच्यात अन्य एखादी वस्तू टाकताय, अशी कोणती कृत्य करताय, त्याला सहाय्य करताय, या सगळ्याला इतर अपराध म्हणतात. हे 28 ई अंतर्गत येतं. जर का ते ऑफिसर, निवडणूक कर्मचारी करत असेल तर त्याला 2 वर्षाची शिक्षा आहे, आणि जर अन्य व्यक्ती कोण जर करत असेल तर त्याला 6 महिन्याची शिक्षेची तरतूद आहे. या दोघं गोष्टी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर फ म्हणजे भ्रष्टाचार आहे. फ म्हणजे फोफावलेला भ्रष्टाचार आपण बघितलं होतं. मग भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैशाची देवाणघेवाण नाही. तुम्ही काय करताय, एखाद्याचं मन वळण्याचा ट्राय करताय, त्याला एखादी मूल्यवान वस्तू देण्याचं म्हणताय की किंवा मी निवडून आलो तर तुझ्यासाठी हे करेल, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन देईल. कोणत्याही प्रकारे एखाद्याचं मन वळायचं आणि ते जेणेकरून त्याने आपल्याला वोट केलं पाहिजे, असं करताय तर त्याला भ्रष्टाचार असं म्हणतात. ते 28 फ मध्ये भ्रष्टाचार आहे. मग त्याच्यामध्ये मोबदला देणे, वचन देणे की बाबा तू मला वोट कर, तुला मी हा फायदा करून देतो, किंवा इतर कोणत्या व्यक्तीच्या नावाने मत टाकणे, हा पण भ्रष्टाचार आहे. म्हणजे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने जर कोणी मत टाकत असेल तर ते पण भ्रष्टाचारच्या डेफिनेशन मध्ये येतं. तुम्हाला विचारू शकतो की भ्रष्टाचार म्हणजे काय बाबा या कायद्याअंतर्गत. किंवा व्यक्तिगत फायदा करून देण्याचे वचन देणे. व्यक्तिगत फायदा म्हणजे तेच आहे की बाबा जर का मी निवडून आलो, तुम्हाला निवडून दे, मी तुला बीएमसीचा कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो. हे सगळं भ्रष्टाचारच्या डेफिनेशन मध्ये येतं. ते 28 फ मध्ये दिलेले. आणि 28 ग मध्ये काय, भ्रष्टाचार हा फौजदारी अपराध आहे आणि त्यासंबंधी कार्यपद्धती आहे. तर 28 फ मध्ये भ्रष्टाचार आहे आणि ग मध्ये तो एक फौजदारी अपराध आहे आणि त्यासंबंधी कार्यपद्धती आहे. इकडे पण 250 रुपयापर्यंत आहे. बघा, आपण सगळ्या ठिकाणी 250च बघितले, फक्त 500 रुपये कुठं बघितले, कार्यालयीन कर्तव्याचा भंग आणि मतपत्रिका जर का काढून नेली तर तिकडे 500 रुपये. तर या ठिकाणी 2 ठिकाणी 500 रुपये तुम्हाला दिसत आहे. तर एवढं लक्षात ठेवा, बाकी त्या ठिकाणी तुम्हाला आठवले नाही जाईल काही, तर 250 रुपये आहे. मग तुम्हाला आता रॅन्डम फिगर देतील 300 रुपये आहे, किंवा समजा डायरेक्टली दिलं 600 रुपये, तर हे तर नाही एवढं समजून घ्या. आपण 2च आकडे बघितले आता, 250 रुपये आणि 500 रुपये. त्यामध्ये 500 रुपये 2 ठिकाणी बघतोय. मतपत्रिका काढून नेल्या तेव्हा 500 रुपये किंवा 1 वर्ष शिक्षा, आणि इतर अपराध केला तर त्या कार्यालयीन कर्तव्याने केला तर त्या केसमध्ये 500 रुपये. आणि बाकी आपण सगळ्या ठिकाणी 250 रुपये बघितले. आणि या ठिकाणी पण आपण भ्रष्टाचार, फौजदारी अपराधी आणि त्याच्या संबंधी कार्यपद्धती, त्याने 250 रुपयापर्यंत दंडासंबंधी तरतूद आहे. त्याच्यानंतर ह म्हणजे काय, मतदान स्थगित करणे. आपण म्हणतो की होय, आता आम्ही एखाद्या काही पण झालं, मतदान स्थगित करणे म्हणजे एखादा दंगल झाली, हिंसा झाला, अडथळा झाला, तर त्यावेळेस राज्य निवडणूक आयुक्तांना अधिकार असतो की ते काय करतात, मतदान स्थगित करतात. तर मतदान स्थगित म्हणजे होय, आम्ही आता काय करतोय, मतदान स्थगित करतो आहे. मग आता आपण मतदान स्थगित केलं होतं, तर ज्यावेळेस आपण नवीन मतदार घेणार आहे ना, तर त्या नवीन मतदानाच्या ऍटलिस्ट किमान 3 दिवसा अगोदर सांगावं लागतं. हे महत्वाचं आहे ज्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, म्हणजे समजा की आज होती समजा 4 डिसेंबर, राईट आहे. तर 4 डिसेंबरला काय केलं आपण, मतदान स्थगित केलं. आणि पुढचं आपण काय की 23 डिसेंबरला मतदान घेणारे, परत चांगली परिस्थिती झाली.
तर या नवीन तारखेच्या ऍटलिस्ट 3 दिवसा अगोदर, कमीत कमी 3 दिवसा अगोदर तरी, म्हणजे 20 तारखेच्या जवळपास, यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, जे शासकीय आपलं राजपत्र असेल किंवा जे लोकल न्यूजपेपर असेल, त्यावेळेस त्याच्यामध्ये पुन्हा पब्लिश करावं लागेल की आपण 23 तारखेला मतदान घेणार आहोत. तिकडे 3 डेजचं प्रोव्हिजन लक्षात ठेवा की जर का मतदान स्थगित झालं, काही झालं, तर नवीन डेट असेल त्याच्या ऍटलिस्ट 3 दिवसा अगोदर ते लोकल न्यूजपेपरमध्ये आणि गॅझेटमध्ये डिटेलमध्ये सांगावं लागतं की या दिवशी मतदान होणार आहे. कलम 28 आय आय काय सांगतं? आय म्हणजे नवीन इनिशिएटिव्ह आपण बघितलं होतं की तेच होतं की नवीन मतदान घ्यायचं, परत घ्यायचं. तर ते पण बघा, किमान 3 दिवसा अगोदर तेच वरचे जे प्रोव्हिजन आहे त्याचे, की जेव्हा मतदान असेल त्याच्या 3 दिवसा अगोदर गव्हर्नमेंट गॅझेट आणि सगळीकडे तुम्हाला सांगावं लागतं की असं असं मतदान आपण या ठिकाणी घेत आहोत वगैरे. ओके. त्याच्यानंतर पुढचं होतं निवडणुकीसंबंधी नियम. आता याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की कलम 29 अंतर्गत एकतर कलम विचारतील हे कोणत्या कलम अंतर्गत निवडणूक संबंधी नियम तयार केले जातात. तर कलम 29 लक्षात ठेवा. 29 अंतर्गत निवडणुकीसंबंधी नियम तयार केले जातात. मग आता नियम कोण तयार करते? तर राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्त यांचा विचार विनिमय करून. मग तुम्हाला 2 गोष्टी आठवल्या पाहिजे. राज्य शासन प्लस स्टेट इलेक्शन कमिशन हे दोघं सल्लामत, म्हणजे राज्य शासन नियम बनवतात, पण ते नियम बनवताना ते इलेक्शन कमिशनला कन्सल्ट करतात. तुम्हाला या ठिकाणी पर्याय देतील की राज्यपाल निवडणुकीसंबंधी नियम तयार करतात किंवा फक्त राज्य शासन तयार करतं किंवा कसंही देऊ शकतं. तर राज्य शासन निवडणूक आयुक्तांना विचार विनिमय घेऊन त्यासंबंधी नियम तयार करतात. त्याच्यानंतर 32 मध्ये निवडणुकाचा निकाल घोषित करणे हे पण राज्य निवडणूक आयोग करतो. इकडे कुठेही केंद्रीय निवडणूक आयुक्त येत नाही, कारण की पंचायत राज आपला राज्य सूचीतील विषय आहे, म्हणून सगळ्या ठिकाणी तुम्हाला राज्य निवडणूक आयोग हाच दिसेल. मग निकाल घोषित करता. आपण 22 मध्ये इलेक्शनचे डेट संबंधी बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये 10 मे म्हणजे 32 असतं. तर 32 मध्ये इलेक्शनच्या रिझल्ट संबंधित तरतुदी हे आपण बघितलं होतं. 22 आणि 32 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 33 सांगतं निवडणूक अर्जाची सुनावणी. म्हणजे समजा एखादा डिस्प्युटेड मॅटर आला तर त्या संबंधी सुनावणी तर लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करतात. या ठिकाणी हायकोर्ट किंवा काही येते का? नाही. लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश करतात. या ठिकाणी तुम्हाला काय म्हणतील? उच्च न्यायालय करतंय किंवा लघुवाद न्यायालयाचे कनिष्ठ न्यायाधीश करताय असं म्हणतील. पण लक्षात असू द्या की लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या संबंधी निर्णयाची सुनावणी करतात जर एखादं मॅटर आलं तर. आणि कलम 34 काय सांगतं? निवडणूक निष्फळ झाली असेल किंवा अपास्त करण्यात आली असेल तर कोणती पद्धत अनुसरायची. मग त्याला कॅज्युअल वॅकन्सी कलम 9 अंतर्गत आपण जे कॅज्युअल वॅकन्सी असते नियमित रजा, त्या अंतर्गत मग त्या पोस्ट भरल्या जातात, त्या संबंधी तरतुदी. ओके. परत बघून घ्या. अ म्हणजे 28 प्रचार करण्यावर बंदी 100 यार्ड आहे, नाही तर 250 रुपये दंड आहे. अ म्हणजे सार्वजनिक सभा घेण्यावर बंदी 48 अवर अगोदर, मतदान संपण्याच्या 48 अवर अगोदर. 27 ब म्हणजे बेबंद वर्तणूक 250 रुपये. त्याच्यानंतर क म्हणजे केंद्रात गैरवर्तणूक 250 रुपये. त्याच्यानंतर गुप्ततानी पाळली तर 3 आपण बघितलं, 3 महिन्यासाठी काहीतरी सिक्रेट मॅटर तुम्हाला ठेवायचंय. त्याच्यानंतर इलेक्शनचे जे ऑफिसर असतील ते उमेदवाराच्या वतीने काम करतात 6 महिने. इकडं 3 महिने होते, इकडं 6 महिने. कार्यालयीन कर्तव्याचा भंग 500 रुपये. केंद्रात मतपत्रिका काढून नेणे 500 रुपये किंवा 1 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते जर का मतपत्रिका फोर्सफुली दादागिरी करून काढून नेल्या. क म्हणजे कार्यालयीन कर्तव्य आपण बघितले तर ते. आणि इतर अपराधाबद्दल शिक्षा, इतर अपराध जर का अधिकाऱ्याने केला तर 2 वर्ष आणि इतर अपराध अन्य व्यक्तीने केला तर 6 महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये आपण इकडे 250 रुपये, इकडे म्हणजे बेबंद मध्ये 250 रुपये, केंद्रात गैरवर्तणूक 250 रुपये, वरती पण केंद्राजवळ प्रचार केला तर त्यावेळेस 250 रुपयापर्यंतची तरतूद. या 3 ठिकाणी 250 बघितले. आणि त्याच्यानंतर 500 रुपये कुठे कुठे बघितले तर या ठिकाणी कार्यालयीन कर्तव्य 500 रुपये आणि मतपत्रिका काढून देणे 500 रुपये. बाकी वगैरे एवढं लक्षात ठेवा. इकडे 6 महिने येत आहे, इकडे 6 महिने येत आहे, कुठं कुठं हे 48 तास येत आहे, हे 100 यार्डचं आहे. या फॅक्च्युअलवर तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो. सो याचा स्क्रीनशॉट असू द्या तुमच्याकडे, जेणेकरून एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्हाला रिव्हिजनसाठी फायदा होईल. सो ऑल द बेस्ट. असंच रिव्हिजन आपण कंटिन्यू करू. तुमचा कायदा जास्तीत जास्त परत रिव्हिजन करण्याचा. छान मेहनत करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.